दंडवत हो. आजच्या या 6व्या सत्रामध्ये आपण तीन दृष्टांत घेणार आहोत. पहिला दृष्टांत खाज्याचा आहे, दुसरा दृष्टांत अन्नाचा आहे आणि तिसरा दृष्टांत अमृताचा आहे. या दृष्टांताचं जे निरूपण आहे ते स्वामींनी दादोसांच्या एका घटनेवरून देखील केलेलं आहे. इसवी या ठिकाणची लीळा आहे ज्याच्यामध्ये स्वामींनी दादोसांनी केलेलं जे पूजन आहे, कमळांच्या पुष्पांनी पाकळ्यांनी स्वामींचं पूजन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी स्वामींकडे त्यांना ज्या देवतेची विद्या होती त्या देवतेची पिंडस्था किंवा ब्रह्मांडस्था ही त्यांनी आखाटून मागितलेली आहे. आणि स्वामींना त्यांनी सांगितलं की या कमळ पुष्पांच्या त्या पाकळीवर आमचा कवळ पुरुष जो आहे ते तुम्ही उद्धारून द्या, असं स्वामींना त्यांनी विनंती केलेली आहे. स्वामींनी त्यांना ते काढून दिलेली आहे ती पिंडस्था. दादोसे विद्यावंत आहेत, परंतु मलिनत्वामुळे त्यांनी ज्या देवतेची ती साधना करतात त्या देवतेच्या मूर्तीला आठवून ती साधना पूर्ण करायची असते, पण मलिनत्व आल्यामुळे त्या मूर्ती कशी दिसते, काय दिसते हे त्यांच्या आता लक्षात येईना. आणि म्हणून स्वामींना त्यांनी ते कवळ पुरुष उद्धारून मागितलेला आहे. आणि दादोसांना स्वामींनी तो कवळ पुरुष उद्धारून दिला. आणि मग दादोसांनी तो ताम्रपात्री उद्धारिले, म्हणजे नंतर तसाच्या तसा हुबेहूब त्यांनी ताम्रपत्रावर तो काढून घेतलेला आहे. आणि यावर स्वामींनी हे तीन दृष्टांत जे आहेत ते तीन दृष्टांत सांगितले आहेत की साक्षात परमेश्वर अवतार असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराकडे स्वामींकडे ब्रह्मविद्येचं निरूपण किंवा ब्रह्मविद्येची साधना कशी आहे, काय आहे, मोक्षाची साधना कशी आहे, काय आहे हे न विचारता त्यांनी काय केलेलं आहे की देवता जनित जे साधन आहे त्या संबंधित त्यांनी विचारणा केलेली आहे. जसं एखादे मोठे अधिकरण आले तर त्यांना कुठले प्रश्न विचारायचे असतात आपण, म्हणजे ते प्रश्न पण कळाले पाहिजेत की त्यांच्या पद्धतीचेच प्रश्न, त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचं जे आचरण आहे त्याच पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजेत. एखादे आटन विजन करत साधू जर का आलेले आहेत त्यांना आपण विचारायचं का बाबा आम्ही ते मुंग्यांची पावडर टाकली तर चालेल का, हे प्रश्न विचारायचे का त्यांना? त्यांना विचारा स्मरण कसं केलं पाहिजे, वचन पाठांतर कसं करायचं, लीळा कशी आठवायची स्मरणामध्ये, हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. म्हणजे दादोस जे आहेत त्यांनी साक्षात परमेश्वर मोक्ष साधन दाता तिथे उपस्थित असताना त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की जीव देवता प्रपंच या संबंधित ज्ञान विचारलेलं आहे. आमचे स्वामी सांगतात की जीवाचे ज्ञान, देवतेचे ज्ञान, प्रपंचाचे ज्ञान हे मोचक नाही आहे, हे अमोचक आहे. ते दुःखापासून मुक्त करणारे नाहीत. परमेश्वराचे ज्ञान ते मोचक, असं माईम भट्टांना स्वामींनी सांगितलं. म्हणजे परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते दुःखापासून मुक्त करणारं आहे. आणि परमेश्वराच्याच ज्ञानामध्ये दुःखापासून मुक्त कसं होता येईल याचा उपाय सांगितलेला आहे. याचं जे काही साधन आहे त्या साधनामध्ये ती गोष्ट निगडीत आहे की ते साधन तुम्ही एकदा आचरायला लागले की आपोआपच एकीकडे तुमची अयोग्यता नासते आणि दुसरीकडे तुमची योग्यता वाढते. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होत असतात.
आणि असं असताना देखील त्यांनी स्वामींकडे काय मागितलेलं आहे किंवा काय विचारलेलं आहे, तर देवताजन्य शास्त्र विचारलेलं आहे. स्वामी जरी म्हणतात की येत एक ब्रह्मविद्या असे ती विचारा आम्हाला, ते म्हणतात आपली ब्रह्मविद्या ते राया राणी किलो, ते आमच्या डोक्यात येणार नाही. आहे ना, आपल्याला खूप वेळा असं ज्ञान म्हटलं की आपण म्हणतो आमच्या डोक्यात नाही जात, बाकी तुम्ही आम्हाला सेवा सांगा, अन्नदान सांगा, काही सांगा दुसरं. तर ज्ञान म्हटलं की आपण लगेच लांब पळतो. आणि ज्ञानाचा विषय असा आहे की आपण ज्या वेळेला शाळेत जायला लागलो ना, पहिल्या वर्गामध्ये, अंगणवाडीमध्ये, तेव्हापासूनच ज्ञानाच्या बाबतीत आपल्याला एवढी भीती आहे की ज्ञानाच्या घरी म्हणजे जिकडे आपल्याला अभ्यास शिकवला जाणार आहे तिकडे जायचं म्हटलं की आपली रडारड सुरू व्हायची. अंगणवाडीपासूनच. ही रडारड कधीपासून आहे? अंगणवाडीपासून आपण रडतो आहोत. आताही समजा निरूपणाला जायचं म्हटलं की आपलं रडणं आता वेगळं असतं फक्त, पण ते रडणंच असतं की नाही आता आम्हाला हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, ते काम. हे काय आहे? सगळं रडगाणंच आहे. आणि म्हणून इथे परमेश्वराकडे आपण जर का आलेलो आहे तर परमेश्वराचं जे मोचक ज्ञान आहे ते आपण विचारलं पाहिजे, त्याची जिज्ञासा केली पाहिजे, ते ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, आचरणामध्ये आणलं पाहिजे. आणि ते न केल्यामुळे स्वामींनी 3 दृष्टांत सांगितलेले आहेत. हेच 3 दृष्टांत पुन्हा पैठणला आमच्या स्वामींनी महादाईसांप्रती निरूपण केलेले आहेत. उत्तरार्ध 444 क्रमांकाची लीळा आहे ते. देव आव्हानी महादाईचा अपक्षेपण अवलोकने, मग देवी आपली माता राणायचे आणि शिक्षे राणायचे, महादाईचा ते बोलावू पाठविली. दादोस जे आहेत, दादोस हे भट्टोबासांना स्वतःचं शिष्य म्हणून घेत होते आणि भट्टोबासांना स्वतःच्या ताब्यात ठेवू म्हणत होते. पण भट्टोबासांनी काय केलं, खडकुलीलाच अनुसरण घेऊन घेतलं. ते स्वामींचे झाले. आता ते महादाईसांना काय करतात, आपल्या शब्दांमध्ये अडकवून ठेवतात. वाराणसीलाच काय घेऊन जायचं, द्वारकेलाच काय, द्वारावतीलाच काय त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करायचं, स्वामींच्या सन्निधानी राहू द्यायचं नाही, किंवा स्वामींबद्दल काहीतरी दोष सांगायचा का देवाला जीव स्वर्गाला गेले काही, नरकाला गेले काही, काहीच वाटत नाही, असं काही काही त्यांना सांगत राहायचं आणि त्यांचं मन विचलित करायचं. असं दादोसांचं काम होतं. आणि धर्मकार्याला माणसाला काय केलं पाहिजे, आपण धर्मकार्याला लावलं पाहिजे, धर्मकार्याच्या स्थळी व्यक्तीला आणलं पाहिजे. दादोस काय करायचे, धर्म व्यतिरिक्त बोलायचे आणि स्वामींपासनं त्यांना असन्निधानी न्यायचे. मग एक दिवशी आता महादाईचा स्वामींच्या सन्निधानी आहेत आणि दादोसांना असं वाटलं की हे स्वामींकडे राहिले म्हणजे भट्टोबासांसारखेच होऊन जाते, आणि म्हणून त्यांनी आपल्या आईला पाठवलं, आपल्या शिष्याला पाठवलं की जा महादाईसांना घेऊन या. आणि ते महादाईसांना घेण्यासाठी ते आलेले आहेत. आली महादाईसांशी भेटली, महादाईसांना त्या भेटल्या आणि त्या म्हणतात, त्या आई रूपोबाई तुमते रामे बोलावू पाठविले असे, तुम्हाला दादोसांनी बोलवणं पाठवलेलं आहे, मी तुम्हाला घ्यायला आलेली आहे ना हो का. आता महादाईसांना जायचं नाहीये बरं का. महादाईसांना सन्निधानाचं महत्त्व कळालं, परमेश्वराचं महत्त्व कळालं, ज्ञानाचं महत्त्व कळालेलं आहे. इतक्या दिवस कदाचित महादाईसांचा कल तिकडे होता दादोसांकडे, ते म्हणायचे ते बरोबर वाटायचं. परंतु स्वामींच्या संबंधित आता जे काही ते ज्ञान घेत आहेत, जिज्ञासा करत आहेत, त्याच्यावरून त्यांना दादोसांचं वर्तन कसं आहे, काय आहे, दोषयुक्त आहे हे लक्षात आलेलं आहे. आणि आता त्यांना जायचं नाही, पण महादाईसांची कुशलता बघा कशी आहे. ते म्हणतात ना हो का, हो का, त्यांनी बोलवणं पाठवलं का, मग काही हरकत नाही, येईन मी. मग दुपारीचा पूजा अवसरा आली, दुपारच्या पूजा अवसराला ते आल्या. गोसाव्यांशी दर्शन झाले, स्वामींची भेटी झाली. मग गोसाव्यांशी सांगितले, स्वामींना त्यांनी सांगितले दादोसांच्या आईने, जी महादाईसा ते रामे बोलावू पाठविले असे, दादोसांनी यांना घ्यायला पाठवलेलं आहे मला महादाईसांना. स्वामी विचारतात
बाई महात्मेनी बोलावू पाठविले असे तरी तुमचे जाणे होत आहे. स्वामींनी प्रश्न केला की दादोसांनी तुम्हाला बोलवणं पाठवलंय, घ्यायला व्यक्ती पाठवलेला आहे, तर तुमचं जाणं होणार आहे का, जाणार आहात का तुम्ही? स्वामींनी मुद्दामून विचारलेलं आहे. तरी काही जी महादाईचा कुशळ आहेत ते म्हटले नाही की मला जायची इच्छा नाही वगैरे वगैरे. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं नसेल तर हो हो म्हणायचं, सांगायचं हो हो आम्ही येणार. निरूपणाला आपण म्हणतो हो नक्की, पण जात तर नाही, आपण दुसरीकडे जातो. हा बहाणा दुसरीकडे सांगता आला पाहिजे, हो नक्की येणार आम्ही, परंतु जायचं नाही. म्हणजे आपला लाभ कुठे आहे हे एक थोडक्यात आपल्या लक्षात आलं पाहिजे. असं नाही की तुम्ही तुमच्या व्यावहारिक प्रापंचिक कार्याला जायचंच नाही, अजिबात अशातला भाग नाही. एक तारतम्य बघून किती महत्वाचं आहे, काय आहे आपल्याबद्दल, आपल्या घरात तर दुसरं कोण गेलं तर चालेल का, हे लक्षात घेऊन आपण जे आहे आपलं जे काही लाभ आहे तो सिद्धीस न्यायचा. महादाईचा म्हणतात स्वामींना, तरी काही जी हो मग काय जावंच लागेल. दादोसी बोलावू पाठविले तरी जाण्याची लागेल. त्यांनी जर का बोलवणं पाठवलंय, निरोप पाठवला आणि आईंना पाठवलेलं आहे तर मला तर जावंच लागेल कुठल्याही याच्या स्थितीमध्ये. मग महादाईचे बर्वे तयाचे पाय धुतले, म्हणजे त्यांच्या आईंना असं जाणवू दिलं नाही, चेहऱ्यावरून पण नाही जाणवू दिलं. कधी कधी आपण शब्दाने खोटं बोलतो परंतु ते पकडल्या जातं है ना, मध्येच ते पकडलं जातं. आणि कधी कधी आपल्या चेहऱ्यावर ते भाव उमटतात, आपल्या शब्दांमध्ये एखादं काही अशा चुका होऊन जातात खोटं बोलताना. जे खोटं बोलणं काही साधी गोष्ट नाही बरं का. तुम्ही खोटं बोलणाऱ्यांना नावं ठेवता, पण खोटं बोलणं ही कला आहे चांगली. किती पद्धतशीर खोटं बोललं गेलं पाहिजे आणि ते खोटं खरंच वाटलं पाहिजे लोकांना, ही अशी कला आहे ती. परंतु त्या ठिकाणी जर का तुम्ही पकडल्या गेले तर मग संपलं मग सगळं. पण महादाईसांनी इतक्या कुशळतेने खोटं बोललेलं आहे. आणि कशासाठी खोटं बोललेलं आहे? देवासाठी म्हणून ते खोटं बोललेले आहे. आपण प्रपंचासाठी खोटं बोलत असतो किंवा इतर आपल्या काही कर्मराटीच्या कार्यासाठी आपण खोटं बोलत असतो, देवाशी खोटं बोलतो. इथे देवासाठी ते त्यांच्या दादोसांच्या आईशी ते खोटं बोललेले आहेत. म्हणजे आपण कुणासाठी खोटं बोलावं हे सुद्धा ठरलेलं आहे. म्हणजे आपण देवासाठी खोटं बोललं तर ते खोटं बोलणं चांगलं, आणि देवाशीच जर का खोटं बोललं तर ते खोटं बोलणं चांगलं नाही. गुरुनिमित्त परमेश्वर, आपले सुहृद, आपले शुभचिंतक जे आहेत त्यांच्याशी कधीच खोटं बोलायचं नाही. आणि इथे महादाईचा मात्र खोटं बोललेले आहे ते कुणासाठी? देवासोबत खोटं बोललेले नाहीत, देवासाठी खोटं बोललेले आहेत. ते जे उत्तर त्यांनी दिलं ना, हे मग दादोसांनी बोलवणं पाठवलं तर मला जावंच लागेल. प्रश्न कोणी केला? स्वामींनी. उत्तर कोणाला दिलेलं आहे? हे नाही, उत्तर राणाईसांना दिलेलं आहे. लेकी बोले आणि सुने लागे असतं की नाही, तसं उत्तर तर स्वामींनी पण मुद्दामून प्रश्न केला आणि महादाईसांनी उत्तर जे दिलं ते स्वामींना दिलेलं नाही, ते राणाईसांना दिलेले. हो मला जावंच लागेल हे मोठ्याने बोललेले आहेत ते, की जेणेकरून त्यांच्या कानावर ते शब्द पडावेत. आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालं की महादाईसा माझ्यासोबत येणार आहे असं त्यांना कळालं. आणि महादाईसा ह्यांच्यासोबत जाणार नाहीत हे स्वामींना कळालेलं आहे, स्वामींना ते आधीच माहिती आहे. आणि मग महादाईसांनी काय केलं? राणाईसांचे बर्वे तयाचे पाय धुतले. ते थकून भागून आलेले आहेत वगैरे, आणि त्यांचे पाय वगैरे धुतले. श्रमनिवृत्ती केली म्हणजे त्यांचा थकवा जाईल अशा प्रकारे त्यांना पाणी वगैरे देणं इत्यादी प्रकारे श्रमनिवृत्ती केली. मग दोघी ते राहाविले, दोघींना राहवलं तिने. शिष्य राणाईचे आणि आई राणाईचे दोघी जणी आलेले आहेत. भिक्षा करून आली. आणि महादाईचा आता जिथे त्यांचं बिडार आहे, मुक्कामाचं ठिकाण दुसरीकडे आहे, स्वामी राहतात त्या ठिकाणी बाकीचे भक्तजन कोणी राहत नाहीत, कारण की
स्वामींची एक स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. आपला उपद्रव स्वामींना नाही झाला पाहिजे. आता पण तुम्ही बघा की अधिकरणांची स्वतंत्र व्यवस्था असते, त्यांचं चिंतन वगैरे जे काय असेल त्याच्यामध्ये आपला कुठला बाधा त्याच्यामध्ये येता कामा नये. तशा पद्धतीने महादाईसांचं बिढार वेगळं आहे. तिकडे त्यांना त्या घेऊन गेल्या. भिक्षा करून आली गोसाव्यांचा रात्री पूजावसर पाहुणी आली. भिक्षा वगैरे करून त्यांना भोजन वगैरे दिलंय आणि स्वामींचं रात्रीचं जो पूजा अवसर वगैरे सगळं त्यांनी त्याचा आनंद घेतला, तो पूजा अवसर पाहिला आणि ते पाहुणी आली म्हणजे आपल्या बिढारी आलेली आहे, जिकडे त्यांचं मुक्कामाचं ठिकाण आहे. काही मीस घ्याव्या पाहता ती परी काही स्फुरेना. आता जायचं तर नाही आहे आणि जाईन असं पण म्हटलेलं आहे. मग ते टाळायचं कसं, निमित्त काय घ्यायचं, खोटं काय सांगायचं. असं खोटं सांगितलं पाहिजे की ते पचलं पण पाहिजे, पटलं पण पाहिजे आणि ते सिद्धीस पण गेलं पाहिजे. मग आता काय विचार डोक्यामध्ये सुरू आहे, परंतु काही स्फुरेना, परंतु स्फुरेना काही. थोडं मनात थोडासा गोंधळ वाटला की आपल्याला काही स्फुरत नाही. एरवी सहजपणे एखादी लीळा आठवते, पण तुम्हाला म्हटलं एखादी लीळा सांगायचं, तुम्हाला वेळेवर लीळाच आठवत नाही. ही घेऊ का ते, म्हणजे नाव सुद्धा लीळेचे आठवत नाही. असं कधी कधी गोंधळ होत असतो. मग महादाईसांना काही स्फुरेना, कारण की आपण जे खोटं बोलू, जे काही निमित्त घेणार आहोत ते बरोबर बसलं पाहिजे. आणि जो व्यक्ती कधी खोटं बोलत नाही ना, त्याला खोटं बोलायला पण सुचत नाही आणि खोटं एखादी क्रिया दाखवायला पण त्याला सुचत नाही, कारण त्याचं ते अंग नसतं. मग दोघी जेऊ बैसलिया, सगळ्या त्या दोघी जणी जेऊ बसल्या. आपण बैसली आणि तिसऱ्या महादाईसा पण जेवायला बसल्या. जेविली, जेवण झालं. मग आपलेनी हाते आपली आणि तयाची वाटी धुवाव्या, दारा निघाली. आणि मग जेवण झाल्यानंतर आता त्या पाहुण्या आहेत, मग त्यांचं ताट म्हणजे त्यांच्या ज्या वाट्या आहेत ते त्यांनी घेतल्या आणि ते धुण्यासाठी म्हणून बाहेर आल्या. आणि स्फुरले, आणि लगेच त्यांना स्फुरलेलं आहे. स्वामी म्हणतात हे तुझं काही सेन स्फुरले. कोणाला म्हणतात? भटोबासांना म्हणतात. त्यांनी जेव्हा प्रसाद वस्त्र दाखवलं त्यावेळी पण मोठा गोंधळ आहे की त्यावेळी तर स्वामी उदास झालेले, हे तर कोणाला सुचत नाही आता करायचं काय नेमकं. कारण की स्वामी असे कधीच उदास नाही झालेले, एकदम अचानक उदास झाले. आता या वेळेला आपण काय नेमकं करायचं काय. भटोबासांना स्फुरलं की श्री प्रभूंचं प्रसाद वस्त्र जे आहे ते स्वामींना अर्पण करायचंय. आणि ते बरोबर त्यांनी त्या ठिकाणी धरलेलं आहे, स्वतःला दिसू दिलं नाही. आणि ते स्वामींना म्हणतात की श्री प्रभू गोसाव्यांची प्रसाद दुटी स्वीकरी जोजी. स्वामींनी त्यांच्याकडे बघितलं आणि स्वामी त्यांना म्हणतात हे तुझं काही सेन स्फुरले. स्वामींचे ते वस्त्र स्वीकारलेलं आहे. आणि विचारलं हे तुम्हाला कसं काय सुचलं बरं. बरोबर हे कसं काय सुचलं की आम्ही प्रसन्नच होणार. बघा, जीवाला प्रसन्न करणं ठीक आहे. एखादा लहान मुलगा रडत असेल खेळण्यासाठी तर तुम्ही त्याला चॉकलेट किंवा काहीतरी देऊन त्याला शांत करू शकता. परंतु परमेश्वराच्या बाबतीत तसं चालेल का? जीवाच्या बाबतीत चालू शकतं. ह्याच्या बदली ते, त्याच्या बदली ते, असं काही पण देऊन त्याला तुम्ही शांत करू शकता, प्रसन्न करू शकता. पण देवाच्या बाबतीत तसं नाही चालणार. देवाला जे पाहिजे तेच द्यावं लागतं, तरच देव प्रसन्न होतात बरं का. तुम्ही नुसतंच देवाला पुरणपोळी देत राहिले आणि देवाला खुश करत राहिले, ह्याच्याने देव खुश होत नाही. ह्याच्याने माणसं खुश होतात. जावई खुश होऊ शकतो ह्याच्याने, पुरणपोळीचं जेवण भेटलो सासरवाडीला, ह्याच्याने परमेश्वर खुश होणार आहेत का? नाही. स्वामी का विचारतात की तुम्हाला नेमकं कसं काय सुचलं की हेच दिलं गेलं पाहिजे. त्यावेळी भटोबास म्हणाले असते की बाबा तुम्ही देवा प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. आम्ही तुम्हाला पुरणपोळीचा उपार करतो किंवा खिरीचा उपार करतो. असे उपार का नाही सुचले भटोबासांना? कारण की परमेश्वराच्या बाबतीत तुम्हाला जीवासारखं वागून चालणार नाही. जीवाला खाऊ पिऊ घातलं की तो आनंदित होत असतो, तसं परमेश्वराला खाऊ पिऊ घातल्याने परमेश्वर प्रसन्न होत नसतात. त्यासाठी तुम्हाला विधीच करावा लागतो. तो विधी ईश्वर विहित विधी असला पाहिजे. आणि भट्टोबास म्हणतात जी जी आपलेनी श्री चरणाचेनी प्रसादे
हे स्फुरलं, हे मला स्फुरलं नाही, हे मी आपल्या सेवेमध्ये असतो, विधीमध्ये असतो, त्यामुळे आपणच सांगितल्याप्रमाणे विधी पाठी विधी स्फुरतो बरोबर. हा विधी देवाने कुठे सांगितला पण नाही आणि कधी भटोबासांनी केलेला पण नाही, परंतु स्फुरणा मात्र विधीच. कधी कधी आपल्याला ती स्फुरदरूपता जी होते ती परमेश्वराच्याच मनोधर्माने होते. हे आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेलं आहे की परमेश्वर ते स्फुरवून देत असतात आपल्याला, आणि भटोबासाने तेच उत्तर दिलेलं आहे. इथे महादाईसांना स्फुरतच नव्हतं, परंतु जसं स्फुरत नव्हतं तसं तसं कुठेतरी देवाला महादाईसा विनंती करत असतील ना. लीळाचरित्रात आलेलं नाहीये, पण देवाला प्रार्थना तर करत असेल की देवा काहीतरी स्फुरू द्या, काहीतरी स्फुरू द्या, असं काहीतरी प्रार्थना देवाला ते करतच असते. तुमच्याकडे कोणी अधिकरण साधू जर का जेवायला येत असतील तर तुम्ही काय म्हणता देवाला, देवा सगळं व्यवस्थित होऊ द्या बरं का. म्हणजे देवाला प्रार्थना तुमची बेमालूमपणे सुरू असते, मनातल्या मनात, तुमच्याही लक्षात येत नाही कधी कधी. तशा पद्धतीने इथे ही प्रार्थना सुरू असेल आणि महादाईसांना स्फुरलं. ते सोंडियेवरूनही पडलीये आणि महादाईसांनी काय केलेलं आहे की आपलेनी हाते आपली आणि त्याची वाटी धुवावया दारा निघाली आणि स्फुरले, ये सोंडीवरूनही पडिले ऐसे मीस घेऊ. म्हणजे पायऱ्या आहेत, म्हणजे 5-6 पायऱ्या आहेत, उंच घर आहे आणि त्या 5-6 पायऱ्यांवरून आपण पडलोय असं आपण बहाणा घेऊया, असं त्यांना स्फुरलेलं आहे. ऐसे मीस घेऊ ऐसे निमित्त घेऊ म्हणून उशी ते सांडिले. त्या वाट्यांमध्ये जे उष्ट होतं ते त्यांनी टाकून दिलं आणि वाटी सोंडीवर ठणकरी टाकली आणि वाटी अशी धरली आणि ती सोडून दिली. आणि त्या सोंडीवर, म्हणजे ते पायऱ्या, सोंडी कशाला म्हणतात, पायऱ्यांच्या बाजूला जे असा आकार केला जातो ना, ज्याच्यावर हात ठेवून आपण खाली उतरतो वगैरे, तर ते त्याच्यावर किंवा त्या पायऱ्यांवरती वाटी महादाईसांनी सोडून दिली. कारण की महादाईसा पडल्याचा आवाज येणार नाहीये, परंतु ते जे काही वाटी आहे ना, ती वाटी पडल्याचा आवाज येणार आहे आणि वाटी पडल्याचा आवाज आला पाहिजे. तो जो काही आवाज आहे धातू आहे, वाटी म्हणजे काय आहे, धातू आहे, कदाचित तांब्याची पितळेची वगैरे असणार. आज त्यावेळेसारखं काही स्टीलचं काही वापरलं जात नव्हतं त्या काळामध्ये. आणि ती वाटी आता जर का सोडली, ती 2-3 पायऱ्यांवरून खाली पडून खाली जाणार आहे, म्हणजे वाटीचा आवाज चांगलाच येणार आहे. आणि किती वाट्या आहेत या, कमीत कमी 3 वाट्या आहेत, 3 जणी जेवायला बसलेले आहेत. 3 वाट्यांचा आवाज कसा येईल बरं. आता घेऊन या बरं वाट्या तुम्ही, आपण टाकून बघूया इथे कसा आवाज येतो. आणि तेवढा आवाज आलेला आहे, वेळ कुठली, रात्रीची आहे, शांतता आहे, त्याच्यामुळे तो आवाजही चांगला येणार आहे. किती पद्धतशीरपणे महादाईसांचं हे कार्य सुरू आहे. म्हणून उसिटे सांडिली आणि वाटी सोंडीवरी ठणकरी टाकिली आणि आपण्या ते खाली घातले, आणि स्वतः खाली जाऊन अशा पडल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. आणि मग मेलियो मेलियो, मेले मेले असं म्हणून ओरडल्या. वाटीच्या आवाजानंतर महादाईसांचा आवाज, काही हो काही हो. आणि त्या 2 जणी आतमध्ये बसल्या, त्या बाहेर आल्या धावत, काय झालं काय झालं. बोबा ती 2 दारा निघाल्या, त्या दरवाजाकडे धावत आल्या बाहेरच्या दिशेने. आणि महादाईसा ज्या आहेत खाली, बोबा ती महादाईसा खाली पडलेल्या दिसल्या आणि ते ओरडतायत, पाओ गेला हो पाओ गेला हो. बघा इथे पण कशी कुशलता आहे. हात गेला हो म्हटलं असतं तर चाललं नसतं, पायच जावं लागणार आहे, कारण की चालत जायचंय. बरं आत्ता सारखी परिस्थिती असती तर ते म्हटले असते गाडी आपल्याकडे, पाय जरी फ्रॅक्चर झाले तरी गाडीत बसून जाता येतं आपल्याला. म्हणजे आत्ताच्या काळात जर का बहाणा ठेवायचं तर अजून काहीतरी वेगळा बहाणा करावा लागला असता की मला कोरोना झाला, कोरोना झाला तर कोणी मध्ये राहा, तुम्ही इथंच राहा, आमच्या सोबत नको, असं काहीतरी तुम्हाला कारण सांगावं लागेल की ते बरोबर चपलक बसलं पाहिजे. आणि महादाईसांनी ते बरोबर हे केले की पाव गेला, माझा पाय गेला बरं का, पाय मुरगळला माझा. मग दोघी उचलून मडांता आणली, दोघींनी उचलून आणलं आणि महादाईसांना दाखवायचं की माझा पाय खरंच मुरगळलेला, तो टेकवायचा नाहीये पाय.
बरोबर त्यांनी ते आणलेलं आहे. आणि चारी पहार कुंठते होती. चारी पहार बघा, रात्रभर झोप नाही. जर का आपलं पाय दुखत असेल, दुखावलेला असेल, तर आपल्या रात्रभर कदाचित झोप येणार नाही. आणि कुंठते होती म्हणजे ओरडत होत्या की दुखतोय, खूप दुखतोय, खूप दुखतोय, असं त्यांचं सुरू होतं. खुरडती उद्या राणाईसे उठली. आणि हे महादायसाने रात्रभर महादायसाला करावं लागलं, तेव्हा ते नाटक आहे ते खरं वाटणार आहे. नाहीतर डाराडूर एकदम झोपले असते तर ते लक्षात आलं असतं की हे नाटक करतायत की काय. परंतु कदाचित त्यांच्या लक्षात येऊ नये हो, पण आपण मात्र उत्तम प्रकारे तो अभिनय केला पाहिजे. आणू शकतो का आपण? दुखत काहीच नाहीये तरी सुद्धा दुखण्याचा आव आणायचा आहे, दाखवायचं की मी आजारी आहे वगैरे वगैरे. मग मस्त बाम वगैरे लावून झोपून घ्यायचं. मग कोणी पण आलं की ते आजारी आहेत, आजारी आहेत. बामचा वगैरे वास आला की लोकांना कळतं. म्हणजे इत्यादी प्रकारे महादाईसांकडे कुठली साधनं नव्हती. आणि तिथे बरोबर त्यांनी काय केलेलं आहे तसं ते भूमिका त्यांनी निभावलेली आहे. सकाळीच राणाईसा उठल्या. महादाईसे मी आता गावा जाईन, दिस दोन्ही राहा. आता त्या म्हणतात महादाईसांना की मी आता चालले बरं का, ते तुझ्या पायाला लागलं वगैरे, आता तुला काही येता येणार नाही. महादाईसा काय म्हणतात की दिस दोन्ही राहा. आई असं करा, तुम्ही 2 दिवस थांबा फक्त. 2 दिवसात माझा पाय चांगला होईल, माझा पाव बळी होईल. म्हणजे माझ्या पायामध्ये आता बळ नाहीये, पाय टेकवता येत नाही, त्याच्यात बळ येईल, मग मीही येईन, मग मी पण येते. तुम्ही 2 दिवस थांबा ना, एवढी काय घाई आहे तुम्हाला? आता हे महादाईसा म्हणाले आणि त्या म्हटल्या असत्या की हो ठीक आहे, तू म्हणते तर आम्ही 2 दिवस थांबतो. कारण आत्ताच्या लोकांसारखी आधीच्या लोकांना घाया नसायच्या बरं का. आत्ताच्या लोकांना खूप घाई असते. आधीचे लोक स्नान करायला जायचे तर बसनी जायचे आणि 1 दिवस त्या स्थानाला मुक्काम व्हायचा. एका दिवसात खूप तर खूप 2 गावं करायची किंवा 3 गावं होत असतील. परंतु आत्ताच्या घडीला आपण एका दिवसाला 6-6, 7-7 गावं करून घेतो आणि पटापट पटापट पटापट, अजिबात स्थानाजवळ थांबत नाही. लीळा स्मरण काहीच नाही. आधीच्या लोकांना ती घाई नसायची. एखाद्या स्थानाला गेले, शांतपणे रात्री मुक्काम केला, सकाळी तिथे स्मरण केलं, काही क्रिया पाणी केलं की आपलं सेवादास्य करून निघायचं. इतकी शांतता आधीच्या काळामध्ये होती. खरोखर या राणाईचा म्हटले असते तू म्हणते तसंच मी थांबतो 2 दिवस, माझं किती अवघड गेलं असतं. म्हणजे याचं सुद्धा महादाईसांचं नियोजन आहे. महादाईसांनी आदल्या रात्री त्यांना विचारून घेतलेलं आहे की तुम्हाला लवकर जायचं का कधी जायचं आपल्याला, असं विचारलेलं असेल बरं का, की कधी जायचं आपल्याला, उद्याच जायचं का 3 दिवसांनी 4 दिवसांनी गेलं तर चालेल. ते म्हटले असेल नाही नाही उद्याच जावं लागेल आपल्याला, 3-4 दिवस तिथे असं अडचण आहे तशी अडचण आहे. या सगळ्या अडचणी महादाईसांनी ऐकलेल्या आहेत, त्यांच्याकडनं माहिती करून घेतलेले आहेत की हे उद्याच्या दिवस थांबणार नाहीत, हे आजच जाणार आहे, हे महादाईसांना माहिती आहे. म्हणून महादाईसा म्हणतात की 2 दिवस जर का तुम्ही थांबले तर मी येते. 2 दिवस म्हणजे आजाराचे 2च दिवस असतात का? 4-5 दिवस लागू शकतात त्या गोष्टीला. आणि म्हणून त्या म्हणतात की नाही, नामज जावे लागेल, मला जावंच लागेल. रामापासी कोणी माणूस नाही. दादोसांजवळ कोणीच सेवा करायला त्यांचं कोणी नाहीये. रामू अवसरी करील ते वाट बघतील. हो का मग राणाईसे गोसाव्यांपासी आली, श्री चरणा लागली. राणाईसा आल्या स्वामींना भेटायला की आता मला जायचं आहे. आणि त्या सांगतात रात्री महादाईसे वाटी धुवाव्या गेली, तिये पडली तो पाव आवटळला, तिये चारी पहार विवळते होती, निद्रा नाही. त्यांच्या पायाला दुखापत झाली, रात्रभर झोप नाही त्यांना. हे त्यांनी स्वामींना सांगितलं राणाईसांनी. म्हणजे महादाईसांची जी काही भूमिका आहे ती हुबेहूब वटलेली आहे त्यांनी. आणि मग ते म्हणतात दिस दोन्ही राहा, माझा पाव निका होऊ द्या, मग जाओ. आणि त्या म्हणतात की महादाईसा मला बोलल्या की 2 दिवस थांबा, माझा पाय चांगला होईल, मग जाऊ आपण. आता स्वामी पण असे आहेत. स्वामी काय म्हणतात, बाई दिस दोन्ही राहा नाका. मग त्या म्हणतात तर थांबन की मग. म्हणजे स्वामी पण बळच त्यांना म्हणतात की थांबा.
ते म्हणतात ना त्याचा पाव बळी होईल मग जा, त्यांचा पाय चांगला झाला की जा त्यांना घेऊन. महादाईसांना जायचं नाहीये आणि स्वामींनाही त्यांना पाठवायचं नाहीये, पण स्वामी सुद्धा कधी कधी विनोद करत असतात. स्वामी त्यांना म्हणतात घेऊन जा त्यांना, ते येत असतील 2 दिवसांनी पाय चांगलं झाल्यावर. तर ते म्हणतात ना रामू अवसरी करील आणि मग ती निघाली. स्वामींना माहिती आहे की पुढे काय होणार आहे, त्या थांबणार नाहीयेत, त्या जाणारच आहेत. आणि मग त्या निघून गेल्या आणि पूजा अवसर स्वामींचं संपन्न झाला. कधीचा? रात्री पूजा अवसर बघून आलेले आहेत आणि रात्री ही घटना घडलेली आहे. आता स्वामींचा कुठला पूजा अवसर झालेला असेल? सकाळचा पूजा अवसर झाला आणि स्वामींनी सकाळचा पूजा अवसर संपन्न झाल्यानंतर स्वामी विहरणाला जायचे. म्हणजे सकाळचा पूजा अवसर स्वामींचा किती वाजता व्हायचा? 8, 9, 10 किती वाजता होत असेल? पश्चात प्रहरी स्वामी उठायचे. म्हणजे सकाळी 6च्या आधी किंवा आसपास स्वामींचा पूजा अवसर संपन्न व्हायचा आणि स्वामी विहरणाला नंतर जायचे. आणि मग स्वामी म्हणतात भक्तजनांना, हंगा आजी कवनीकडे खेळो जाईजे. आज विहरणाला कुठं जायचं बरं? स्वामी विचारतात. कवनीकडे म्हणे, कवनीकडे म्हणे. कोण म्हणतं इकडे जाऊ, कोण म्हणतं तिकडे जाऊ. स्वामी म्हणतात आजही म्हातारी असे तया स्थाना जाईजेल. म्हातारी कोणाला म्हणतात स्वामी? महादाईसांना म्हातारी म्हणतात. आज म्हातारी म्हणजे महादाईसांचं बिडार जिथे आहे ना तिकडं जायचं बरं का आपल्याला. आणि मग स्वामी पिंपळमाळा बीजे करतात. भीतरी उभे ठाकले, आतमध्ये गेले, उभे राहिले. तेव्हा महादाईसे पाहू लागली. महादाईसा झोपलेल्या आहेत, पाय दुखतोय ना, ते तशा पद्धतीने झोपलेले आहेत. स्वामी आतमध्ये गेले आणि महादाईसा बघायला लागले की स्वामी आणि भक्तजन आहेत, पण त्या दोघी जणी आहेत का? ते दोघी जणी पण आल्या आहेत का? महादाईसा असा चाहूल घ्यायला लागले. स्वामी म्हणतात बाई ती येत कोणी नाही. त्या दोघी जणी गेलेले आहेत, ते कोणीच नाहीये. मग उठिली, लगेच उठल्या महादाईसा नॉर्मल आणि श्रीचरणा लागल्या, दंडवते घातली, श्रीचरणा लागल्या. स्वामी म्हणतात बाई म्हणे रात्री तुम्ही पडली ती, आम्ही असं ऐकलं की तुम्ही पडले म्हणून रात्री. ते म्हणतात तरी काही जी हो ते मी केलं, असंच खोटं बोलले. स्वामी म्हणतात पाहो कैसी पडली ती ते दाखवा. त्यांना तुम्ही दाखवलं की नाही पडलेलं? कसे पडले तुम्ही? आम्हाला पण आता सगळ्यांना दाखवा तुम्ही कसे पडले. का दाखवा? की भक्तजनांना पण कळलं पाहिजे की देवाच्या सन्निधानी राहण्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागलं, काही असं मिश घ्यावं लागलं, निमित्त खोटं नाटक कसं का असे ना, परंतु राहण्याची भूमिका मात्र खरी आहे. न जाण्यासाठी म्हणून जे काही त्यांनी खोटं नाटक केलं ते जरी खोटं असलं तरी राहण्याची इच्छा जी आहे ती खरी आहे महादाईसांची. आणि देवासाठी ही लीळा आमच्यापर्यंत पण का पोहोचली? तर आम्हाला पण कळायला पाहिजे की देवाचा जो काही संपर्क आहे, देवाच्या ज्ञानाचा, सेवा दास्याचा, अधिकरण, साधू संत वासनिकांचा जो संपर्क आहे तो आपण राखण्यासाठी आपण प्रपंचाशी थोडं खोटं बोललं तरी काही हरकत नाही. तुमच्यामुळे या जगामध्ये काहीही अडणार नाहीये. आलं का लक्षात? तुमच्यामुळे कुठलंही, तुम्ही नाही गेले आणि ते लग्न थांबू नये तर निश्चित त्या लग्नाला तुम्ही गेलंच पाहिजे. असं कुठलं लग्न आहे का की तुम्ही गेलेच नाही म्हणून ते लग्न थांबून राहिलेलं आहे? ते म्हटले तुम्ही आल्याशिवाय आम्ही लग्न, हे फक्त तुमच्या वैयक्तिक लग्नात झालेलं आहे है ना. तुम्ही गेल्याशिवाय लग्न लागणार नाहीये. तुमचं जेव्हा वैयक्तिक सगळ्यांचं लग्न झालं ती तेव्हाची घटना असेल. या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही लग्न असं नाहीये. कोरोना काळामध्ये याची उत्तर आम्हाला मिळाली आहेत की आपण जरी नाही गेलं तरी लोकांचे वाढदिवस झाले, लग्न झालं, अंत्यविधी झाला, आपली उपस्थिती नसताना देखील सगळे कामं जगाची झालेली आहेत, लोकांची झालेली आहेत. मग आपल्याला देवासाठी जर का प्रपंचाशी खोटं बोलावं लागलं तर काही हरकत नाही, तुमचं नुकसान काहीच होणार नाही, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. देवासाठी खोटं बोललं पाहिजे, देवासोबत खोटं बोलायचं नाही. आणि स्वामींनी म्हटलं की कैसी पडली ते येत दाखवा. मग महादाईसी वाटी घेतली, गोसावी भीतरी सोंडेरी उभे ठाकले. जी जी ऐसे पाणी सांडो बैसली आणि ऐसेची पडली आहे. असं पाणी सांडायला मी गेली आणि अशीच खाली पडली.
वाटी टाकून घातली, कशी वाटी मी सोडली ते पण दाखवलं, आणि आपण दडकरी सोंडी खाली घाली ती, आणि मग मी कशी सहजपणे तिथे जाऊन पडली आणि त्यांना पडल्यासारखं दाखवलं. आणि गोसावी इकित हास्य करीती, स्वामी हसले. मागुते गोसावी म्हणती, पापा बाई एक वेळ दाखवा, पुन्हा दाखवा बरं. जी जी ऐसे आली ऐसेची पडली, आणि गोसावी इकित हास्य करीती. बाई एक वेळ दाखवा कैसी पडली ती. तिसऱ्यांदा परत स्वामी म्हणतात. कारण की देवाला पण खरंच आश्चर्य वाटलं की परमेश्वर सन्निधानी राहण्यासाठी जीव न येण्यासाठी काय काय बहाणे सांगतो, परंतु ईश्वराच्या सन्निधानी राहण्यासाठी काय काय बहाणे जीव करतो आहे. किती प्रबळ इच्छा आहे महादाईसांची. आणि मागुते दाखविती, गोसावी इकित हास्य करीती. मग गोसावी ते दिसी विहरणा, बीजे न करीतीची. विहरणाला कुठेच गेले नाही, इथे स्वामी थांबले. काही निरूपण वगैरे झालं. भीतरी आसन महादाईसांनी स्वामींना टाकलं. सगळे भक्तजन पण आहेत. मग तिये दिसी तया ते प्रधान करुनी. महादाईसांना मुख्य करून स्वामींनी सगळ्यांना निरूपण केलं. आणि स्वामी म्हणतात, राजहंस असे, राजहंस जो पक्षी आहे ना तो मानसरोवरा वांचुनी न रमे. मानसरोवर जे आहे तो तिथेच राहतो, तो दुसरीकडे इकडे तिकडे येत नाही. गावोगावी देशोदेशी नद नदी बावी पोखरणी असती. गावोगावी, लहान गाव मोठं गाव, नद नदी, छोटी नदी मोठी नदी, प्रत्येक गावाला काही ना काही आहेच. म्हणजे बावी पोखरणी, नदी आहे, छोटी नदी, विहीर आहे, छोटी विहीर मोठी विहीर वगैरे, पायऱ्यांची विहीर. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की प्रत्येक गावाला पाण्याची व्यवस्था आहे की नाही. प्रत्येक गावाला काही ना काही व्यवस्था पाण्याची आहेच. पर तो तेथ न रमे, परंतु तो राजहंस त्या पाण्याच्या ठिकाणी रमत नाही. तो मानसरोवराला जे पाणी आहे त्याच ठिकाणी तो रमतो. का ती आदिवंते उदके म्हणून, कारण की त्या उदकाचं उगमस्थान माहिती नाहीये, एकदम स्वाभाविक ते पाणी आहे आणि म्हणून तो तिथेच रमतो. तैसे भक्त ईश्वर सुखा वांचुनी आणि के सुखे न सेवी. तसं भक्त जे आहेत ईश्वर सुखा वांचून दुसरं सुख तो घेत नाही. आता आपले काही उपदेशी मंडळी आहेत की टीव्ही जरी बघतील तरी त्यांच्या हातामध्ये गाठी सुरूच आहे, स्मरण चालूच आहे, देवाचं नाव चिंतन बंद नाही. ते त्याच्या आनंदापेक्षा या स्मरणाचा आनंद ते अधिक घेतात. किंवा कुठे प्रवासात असो काही असो ईश्वर चिंतनाचा आनंद ते घेत राहतात, ते इतर आनंद घेत नाहीत. किंवा बोलायचं असेल तर धर्मवार्ता बोलतात आणि त्याच्याशिवाय दुसरं कुठलं काही बोलत नाहीत. अशा प्रकारचे काही साधक वर्ग आहेत, आजही आहेत. आणि स्वामींच्या सन्निधानी सुद्धा महादाईचा उपलक्षणे हे साधक वर्ग होते. आपण जरी औपचारिकता कोणाशी बोललो, प्रापंचिक दैवर कर्मराटीचे कोणी भेटले, नातले ओळखीचे भेटले तर त्यांच्याशी बोला तुम्ही औपचारिक, कसं काय चाललंय काय वगैरे. आणि अलीकडे ह्या सगळे बोलणं आपलं औपचारिकच असतं. उगाचच आपलं म्हणायचं की आज आभाळ जास्त आहे बरं का, काही घेणं देणं नाही, आज ऊन जास्त आहे बरं का, उगाचच आपलं काहीतरी बोलायचं. जेवले का, कधी आले वगैरे वगैरे. हे फक्त आपण औपचारिकता, आपल्याकडे काही बोलायला कुठलेच विषय नसतात, फक्त एक बोलायचं म्हणून आपण बोलत राहतो. परंतु आपल्याला सुद्धा कळतं की या बोलण्यात काहीच अर्थ नाही, फक्त बोलायचं असतं, औपचारिक बोलायचं. परंतु खरं आनंद जो आहे तो ईश्वर चिंतनामध्ये आहे, ईश्वराच्या लीळा चिंतनामध्ये आहे. आणि म्हणून इथे ईश्वर सुखा वांचुनी आणि के सुखे न सेवी. ईश्वर सुखा वांचून तो जो भक्त आहे, परमेश्वराचा जो जाणकार व्यक्ती आहे, तो इतर कुठल्या सुखामध्ये रममान होत नाही. यासाठी स्वामींनी 3 दृष्टांत या लीळेमध्ये पण सांगितलेले आहेत. तरी जीवाचे करण काही वायाची जाये. दृष्टांत आपण वज्रकिटिकेचा बघितलेला होता की लहान सहान बंद सुटत नाही, अनेक उपाय करून सुद्धा तेने अधिका नरकच होतात. मग ते जे काही उपाय केले जातात ते वाया जातात का? ना न वचे काही काही होय, काही ना काही त्याच्यातनं मिळतं, परंतु जो लाभ झाला पाहिजे तो लाभ मात्र होत नाही. जैसा खाजेयाचा,
खाजे म्हणजे काय? जे आपण मध्यंतरी खात असतो ना पदार्थ, जेवणाला किती उशीर आहे बरं? जेवणाला ते म्हणतात 1 तास वेळ आहे, आता भूक लागलेली आहे, काय खातो आपण? काहीतरी पापड भाजून खा, फरसाणच खा, काही चकली वगैरे काय असेल तेच खा, लाडूच खा. म्हणजे हे पोट भरत नाही, परंतु जी भूक लागली ते भुकेची तीव्रता ते कमी करतं. ते 2 घास खाल्ले आणि थोडंसं पाणी पिलं की तुम्हाला थोडंसं बरं वाटतं, त्याला खाजे असं म्हणतात. याची ओळख आमच्या स्वामींनी सांगितली. खाजे म्हणतात कशाला? न खाजे खादल्या क्षुधा निवृत्ती तरी होय, परी भूक न वचे क्षुधा निवृत्ती. म्हणजे भुकेचा जो जोर आहे तो कमी होतो. परी भूक न वचे म्हणजे भूक पूर्णता जात नाही. 1 लाडू खाल्लं म्हणजे जेवण झालं का? असं आहे का? जे मोठे लोक आहेत, म्हणजे वयाने जे प्रौढ आहेत चांगले, त्यांना 1 लाडू दिला म्हणजे जेवण झालं का त्यांचं? लहान मुलांना 1 लाडू दिला की त्याचं जेवण होऊन जातं. पण मोठ्या माणसाला 1 लाडू जरी दिला तरी तो म्हणतो नाही, मला जेवण पण पाहिजे. क्षुधा निवृत्ती तरी होय, परी भूक न वचे. जेवणाची जी भूक असते ती वेगळी असते. आता तुम्ही जर का जेवणाच्या वेळेला 12 वाजता पोहे दिले ना, पोहे खाल्ले जातील, भूकही जाईल, म्हणजे परत क्षुधा निवृत्ती तर होईल. परी भूक न वचे. भूक कसली आहे? चपाती भाजीची, भाकरी भाजीची भूक आहे, ती मात्र जाणार नाही. ती भाकरी भाजी खाल्ल्यानेच जाणार. आता सकाळी नाश्त्याची भूक असते, त्यावेळेला तुम्हाला डाळ भात दिला ना तर मग ते जमणार नाही. नाश्त्याला नाश्त्याचेच पदार्थ दिले गेले पाहिजेत, जेवणाला जेवणाचेच पदार्थ दिले गेले पाहिजेत, फराळाला फराळाचेच पदार्थ दिले गेले पाहिजेत. असं सगळं ते गणित आहे. आणि म्हणून इथे खाजे खाल्ल्या क्षुधा निवृत्ती होते, पण भूक न वचे तथा तृप्ती नव्हे, आणि तृप्तता पण नसते. आता बघा, गावाकडे कशी भाजी खातात? तिखट भाजी खातात की नाही? ठेचा वगैरे असं शक्यतो तिखट भाजी खाल्ल्या जात असते. आता त्या तिखट खाणाऱ्या लोकांना तुम्ही फिक्की भाजी द्या आणि त्यांना पोटभर जेवायला द्या, ते पोटभर जेवतील, पण ते काय म्हणतील? जेवल्यासारखं नाही वाटला, भाजी एकदम मिळमिळीत होती. भाजी पोटभर खाल्ली, भाकर पोटभर खाल्ली तरी तृप्ती नव्हे, पोट भरलेलं आहे. आता काही खायचं का? आता काही खायचं नाही, इथपर्यंत जेवलो, परंतु जेवल्यासारखं वाटलं नाही, कारण की भाजी फिक्की होती. त्याला म्हणतात तथा तृप्ती नव्हे. पदार्थ खाल्ला, भूक गेली, क्षुधा निवृत्ती पण झाली, परितृप्ती नव्हे, तृप्तता त्याच्यामध्ये येत नाही. अशाच पद्धतीने तुम्ही जेवणाच्या वेळेला तुम्हाला करंजी लाडू किती खाऊ घातलं तरी जेवणाच्या बाबतीतली जी तृप्तता असते ती या फराळाच्या पदार्थाने कधी येत नसते. याचा सिद्धांत स्वामी सांगतात, तसे इंद्रादिकांची फळे च्युती म्हणते आणि दुःख रूप. देवतींची फळं कशी आहेत? दुःख रूप आहेत, आणि त्याच्यातनं तिथून पतन होणं आहे. ते मिळतील फळं, पण त्या फळाने भूक आणि तृप्ती या दोन्ही गोष्टी म्हणजे कायमस्वरूपीची प्राप्ती नाही आहे. मग ती पुढचा दृष्टांत सांगतात की परिसंसार निवृत्ती नव्हे. कदाचित त्याच्यामध्ये इतर काही लाभ होईल, परंतु संसार निवृत्ती नव्हे, म्हणजे संसारापासून मुक्त होता येणार नाही. जैसा अन्नाचा, अन्न जेविल्या भूक तरी जाय. मग आता मागच्या दृष्टांतात बघितलं की खाजे खाल्ल्याने भूक जात नाही, क्षुधा निवृत्ती होते, भूक जात नाही. मग भूक कशाने जाते? ना अन्नाने जाते. मग भूक गेली म्हणजे संपलं सगळं, म्हणजे झालं, विषय संपला ना. अन्न जेविल्या भूक तरी जाय. अन्न जेवलो आपण की भूक जाते, पोटभर जेवलो, मनसोक्त जेवलो आपण. तथा तृप्ती तरी होय, आणि तृप्ती सुद्धा होते की हो आज जेवलो बरं का, मनासारखं जेवलो. परी आमरा नवविजे. पण एकदा जेवल्याने आपण आमर होतो का? आमर होत नाही. आपल्याला लगेच संध्याकाळी लगेच भूक लागते. दुपारी 12ला जेवलं की संध्याकाळी 6, 7, 8ला लगेच भूक लागते. आमरा नाही, आमर नाही झालो जेवल्याने. परत मरण आहेच. आणि शुगरवाले असतील तर त्यांना 2-3 तासामध्ये परत भूक लागल्यासारखं वाटायला लागतं बरं का. म्हणजे आपलं अन्न ग्रहणाने फक्त भूक जाते, पण ती कायमस्वरूपी जाते का? ती तेवढ्या वेळापुरतीच जात असते. जसं
माझा एक अनुभव आहे की दुपारी आपण समजा पोटभर जेवलो, आता पोटभर जेवलेलं आहे, आता काहीच खायची इच्छा नाही, आणि तेव्हा त्या माणसाला विचारलं संध्याकाळी काय बनवायचं, समजा हलकंच बनवा, कारण की तो जेवलेला आहे आत्ता. ते कधी विचारा, दुपारच्या जेवणाच्या आधीच विचारून घ्या संध्याकाळी काय बनवायचं. बघा तू कसा मेनू सांगतोय, तो असं भारी मेनू सांगेल म्हणजे जो जड आहे खायला. आणि जेवल्यानंतर विचारलं की तो म्हणतो नको, आता जेवण इतकं पोटभर झालंय, संध्याकाळी आम्ही हलकंच काहीतरी खाऊ. म्हणजे लगेच एक विशिष्ट वेळाने आपल्याला भूक लागत असते. जेवल्या जेवल्या वाटतं की आता आपल्याला काहीच खायचं नाहीये, परंतु एका विशिष्ट वेळाने आपल्याला चहाची भूक लागते, काहीतरी तोंडात टाकावं अशी भूक लागते. आणि अजून एक गंमत अशी आहे की आपल्या घरामध्ये काहीतरी बनवून ठेवलेलं आहे मध्ये आधे खाण्याचं, हे जर का माहीत असेल 3-4ला आपोआपच भूक लागते. आणि तो पदार्थ नसेलच तर भूक लागत नाही. आणि भूक असेल तर आपण म्हणतो 4 वाजता तो लाडू खाऊ बरं का, आपण आत्ताच ठरवलेलं आहे 4 वाजता, डोक्यात तेच असतं. म्हणजे आपल्या भूक लागण्याचे प्रकार अशा प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्या आवडीचा पदार्थ असेल तर लगेच भूक लागते, नावडीचा पदार्थ असेल तर भूक जाणवतच नाही आपल्याला. म्हणजे असे आपल्या भुकेचे प्रकार आहेत. म्हणून स्वामी सांगतात की भूक तरी जाय परी आमरा नववी, जे याच्याने अमर होता येत नाही. किती अन्न खान, किती चांगलं खा, अमर होता येत नाही. तैसे चैतन्य पण मोक्ष तुल्य, मायेचं पण मोक्षासारखंच एक प्रकारे, परंतु तिथे सुद्धा पतन व्हावं लागतं. कायमस्वरूपी नाही, शाश्वत नाही, ते अशाश्वत आहे. मोक्ष झाल्याची संसार निवृत्ती होय, तिसरा दृष्टांत. म्हणजे संसाराची निवृत्ती कशी होणार बरं, किंवा जीव अमर कसा होईल बरं ना. मोक्ष झाल्याची, जोपर्यंत मोक्ष होत नाही, मोक्षाचा प्रवास सुरू होत नाही, तोपर्यंत अमर होणे नाही. येत शरण आले काही मरण असे, ते देवाला आधी शरण गेलो तर मरण येण्याची प्रक्रिया, आपली जन्म मरणाची प्रक्रिया बंद होऊन जाते त्या जीवाची. पण त्यासाठी आधी शरण जावं लागतं, आणि शरण जाऊन पुनःसंबंधाची योग्यता जोडावी लागते. आणि पुनःसंबंधी एकदा तो जीव जन्मला की मग त्याचा परत जन्म नाही होत, आणि परत त्याचा कधी मृत्यू देखील होत नाही. म्हणजे या जन्म मरणाच्या संसार संस्कृती बंधनापासून तो जीव कायमस्वरूपी मुक्त होतो, जैसा अमृताचा दृष्टांत सांगितला. खाजे खाल्ल्याने फक्त शुद्धा निवृत्ती होते, भूक जात नाही. अन्न खाल्ल्याने भूक निवृत्ती होते पण अमर होत नाही. आणि अमृत जर का ग्रहण केलं तर काय होतं, अमृत पिजे तरी अमरा होईजे. अमृत जर का आपण प्राशन केलं तर जीव अमर होतो. म्हणजे आता त्याला मृत्यू येत नाही, पण तो मृत्यू कायमस्वरूपी आहे का, त्याला मृत्यू येणारच नाही. तो अमर सुद्धा होतो, तो एका विशिष्ट वेळापर्यंत, सृष्टी असेपर्यंतच. सृष्टी संपली की संवारच होणार. सगळेच परमेश्वर अवतारही अव्यक्ती विलीन होतात, देवताही, प्रपंचही, जीवही तमस्वरूपी निघून जातो. म्हणजे जो चिरंजीव झालेला आहे तो पण सृष्टीपर्यंतच चिरंजीव असेल, किंवा विशिष्ट वर्षापर्यंतच तो चिरंजीव असू शकतो, कायम स्वरूपी नाही. तैसे अमृत पिल्याने एका विशिष्ट वेळेपर्यंत तो जीव अमर असू शकतो. त्या विशिष्ट वेळानंतर त्याला सुद्धा मृत्यू येणार आहे संवार काळी. परंतु परमेश्वराचा जो मोक्ष आहे तो त्या अमृताच्याही पलीकडचा आहे. म्हणून इथे सांगितले की सवापळ अमृतात, अमृतापेक्षा पण सवापट गोडी कशामध्ये, भिक्षांनामध्ये आहे. म्हणजे अमृताने जे अमर होतं त्याही पेक्षा कैक पटीने परमेश्वराचा मोक्ष झाल्यानंतर लाभ होत असतो. त्या लाभामध्ये एक आहे की जन्म मृत्यूपासून जीव कायमस्वरूपी सुटतो, आणि तो खऱ्या अर्थाने अमर होतो. कधी, परमेश्वराचा मोक्ष झाल्यानंतर. तैसे मोक्ष नव्हे, मोक्ष झाल्या याता यात पारुखती. म्हणजे त्या दृष्टांतामध्ये सांगितला मोक्ष कसा आहे, याता यात पारुखती. म्हणजे येणं जाणं जन्म मरण हे सगळं त्या मोक्ष साधनेमुळे जे मोक्ष प्राप्त होतं आपल्याला, त्या मोक्ष एकदा प्राप्त झाला की जन्म मृत्यू वगैरे याच्याकडे आपल्याला परत परत येणे नाही. अशा प्रकारे आजच्या या सत्रामध्ये आपण 3 दृष्टांत बघितले, 21, 22, 23, खाज्याचा, अन्नाचा आणि अमृताचा. आणि या संदर्भात पूर्वार्ध 145 लीळा थोडक्यात बघितली, आणि उत्तरार्ध 444 क्रमांकाची लीळा आपण
पूर्णपणे विश्लेषणात्मक बघितलेली आहे. आजचं हे आपलं 6वं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. धन्यवाद.